मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ज्योतिषशास्त्र व दैनंदिन जीवन हे कसे निगडीत असते या संबंधी माहिती घेणार आहोत. आता ज्योतिषशास्त्र म्हणल्यानंतर लोक विचार करतात की लग्नाच्या वेळेस आपण त्याचं पत्रिका बघू किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असेल तर त्यावेळेलाच आपण पत्रिका बघू, असं बऱ्याच जणांचं हे विचार असतो. आता कसं आहे की आपण डॉक्टरकडे जातो आणि त्याच्याकडे आपण काही तपासण्या करतो वगैरे वगैरे, ते शास्त्रच आहे, ते वैद्यक शास्त्र आहे. आणि ज्योतिष हे सुद्धा एक शास्त्रच आहे. ते आकाशामध्ये जे ग्रह असतात त्याचा अभ्यास करून तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या असतात. तर आता आपण कसं आहे की आपण जसं रेग्युलर डॉक्टरकडे जात असतो, त्याच्याकडनं आपण हे करत असतो. तर आपण असं रेग्युलर जर का ज्योतिषशास्त्र याचा जर अभ्यास स्वतः करून जर आपण त्याचं जर थोडासा हे करत गेलो, त्याचं जर मार्गदर्शन आपल्या आयुष्यामध्ये करत गेलो, किंवा जर आपल्याला जमत नसेल करायला, तर आपण एखाद्या विश्वासू माणसाकडे जाऊन जर काही असा सल्ला मागितला तर खूप उपयोगी पडू शकतो. आता ज्योतिषशास्त्राकडे लोकांचा दृष्टिकोन जो आहे बघण्याचा, तो जरा थोडासा वेगळा आहे की हे ज्योतिषशास्त्र आहे, अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे. श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये बरेच लोक अडकलेले असतात. आता आपण डॉक्टरकडे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा या गोष्टीने बघतो का? कारण ते डॉक्टरी वैद्यक शास्त्र आहे आणि हेही शास्त्रच आहे. याचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी सगळा अभ्यास करून या गोष्टी तयार केलेल्या आहेत. मग त्याच्याकडे आपण श्रद्धा अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे वगैरे असं म्हणून का बघतो त्याच्याकडं? तर हा पहिला बेसिक प्रश्न आहे याच्यामधला. आता ठीक आहे, तर आता आपण बघतो त्याच्याकडे की अंधश्रद्धा आहे वगैरे, तर ती अंधश्रद्धा नसून एक वैज्ञानिक हे आहे, म्हणजे वैज्ञानिक चमत्कार येतो की आपण या सर्व गोष्टी इथं पृथ्वी तलावर बसून बघत असतो. तर त्या कशा बघतो? तर त्याचं जर सखोल ज्ञान जर तुम्ही करून घेतलं किंवा बेसिक ज्ञान जरी तुम्हाला म्हणजे आलं तिथे, तर तुम्ही त्याच्यामध्ये अंधविश्वास आहे किंवा काहीतरी अंधश्रद्धा आहे वगैरे असं तुम्ही म्हणणार नाही. कारण हे जसं आपल्याला म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो आणि तो आपल्याला कसं गाईडलाईन करत असतो, तशाच टाईपची गाईडलाईन ज्योतिषी तुम्हाला करत असतात. तर म्हणजे ज्योतिषाने हे करावं अशी अपेक्षित गोष्ट आहे की त्यांनी योग्य किंवा मार्गावरती सर्व गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे. म्हणजे बेसिक ज्ञान जे आहे याचं ज्ञानाप्रमाणे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, हे म्हणजे आपल्या प्रत्येक ज्योतिषाकडनं अपेक्षित आहे. आता तो जे काय अभ्यास करत असतो तर त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तो कुठल्या अँगलमधनं अभ्यास करत असतो. तर आता त्याच्यामध्ये नवग्रह असतात. तर ते नवग्रह तर सगळ्यांना माहिती आहेत की ते सूर्य चंद्र हे जे काही नवग्रह आहेत, हे म्हणजे काही सांगण्याची गरज नाही, याच्यात काही श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय येत नाही. आता जन्मकालीन ज्यावेळेला आपण जन्माला येत होतो त्यावेळेला आकाशामध्ये काय स्थिती आहे याचं आपण चित्ररूप कुंडलीच्या मार्गाने आपण ते ग्रह जे आहेत त्या चित्ररूपाने म्हणजे कुंडलीच्या मार्गाने ते आपण त्या ग्रहांच्या याच्यामध्ये बसवत असतो. ग्रह सगळे त्याच्यामध्ये 12 स्थानं असतात, त्या 12 स्थानामध्ये ते ग्रह ठेवलेले असतात. म्हणजे जन्माच्या वेळेला तुमच्या आकाशामध्ये काय काय, मग रात्री असो, दिवसा असो, संध्याकाळी असो, कधीही असो जन्म, त्यावेळेला आकाशामध्ये जी परिस्थिती असते त्याप्रमाणे 12 आपली घरं असतात. त्या 12 घरांमध्ये चित्ररूपाने ते ग्रह सगळे ठेवलेले असतात. असं साधं आणि सरळ त्याचं कुंडलीचं रूप असतं. आता हे बऱ्याच लोकांना कळत नाही कुंडली म्हणजे काय वगैरे वगैरे. तर ते कुंडली म्हणजे हे बेसिक रूप आहे की बाबा जे तुमच्या जन्म झाला ज्यावेळेला तुमचा, तर ते जन्मकालीन आकाशामध्ये काय स्थिती होती हे सगळं चित्ररूपाने तुम्हाला दाखवण्यात येतं. आणि मग त्याचा तुमच्या शरीरावरती कसा कसा परिणाम होतो ह्या संबंधी तुम्हाला माहिती दिली जाते. आता याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेचा काही विषय नाही. आता अगदी उदाहरणार्थ जर विचार केला तर चंद्र हा तुमच्या 12 स्थानामध्ये ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी ठेवलेला आहे, तर तिथं त्या स्थानाशी निगडीत असलेलं इफेक्ट तुम्हाला मिळतो. आता चंद्राचं बेसिक काय तर तुम्हाला माहितीच आहे की अमावस्या पौर्णिमा जे असतात त्यावेळेला भरती ओरटी येत असते. तर चंद्राचा जो परिणाम आहे हा तुमच्या मानसिक लेवलला होत असतो किंवा मानसिक त्रास ज्या लोकांना असतात त्यांना अमावस्या पौर्णिमेला जास्त त्रास होतो वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला म्हणजे हे बेसिक्स गोष्टीशी निगडीत आहे.
आणि हेच ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत असतं. याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेचा काही प्रश्नच येत नाही. इट इज अ सायन्स. त्यामुळे याच्याकडे सायन्स म्हणून शक्यतो लोकांनी बघितलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आता आपण जर कुंडलीच्या रूपाने बघायला गेलं तर त्यातल्या महत्त्वाच्या ज्या कुंडली आहेत ह्या लग्नचक्र म्हणजे जन्मांग चक्र आपण म्हणतो, नंतर राशीचक्र राश्यांगम आपण म्हणतो, नंतर नवांश म्हणून एक कुंडली असते, नंतर भावांश म्हणून एक कुंडली असते आणि चलित कुंडली असते. आणि तुमचं गोचर काय चाललं आहे म्हणजे आत्ता स्थिती काय आहे, म्हणजे जन्माच्या वेळी जी ती स्थिती असते त्यापेक्षा आत्ता वेगळी असते वर्तमानातली, तर ती स्थिती काय या सर्व अँगल्समधनं ते ज्योतिष सांगितलेलं असतं. तर आता ह्या ज्या आपण नवग्रह पाहिले की 9 ग्रह आहेत, त्याच्यानंतर एक 5 प्रकारच्या कुंडल्या आहेत, त्यातनं तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या असतात. आता महादशा नावाचा एक प्रकार असतो, त्या महादशांमध्ये आणखीन काय काय सांगितलं असं बाबा की आत्ताचा तुमचा ट्रॅक जो आहे म्हणजे आत्ता तुम्ही वर्तमानामध्ये काय कुठल्या याची ट्रॅकमध्ये आहात, कुठल्या ग्रहाच्या ट्रॅकमध्ये आहात, तर ती असते महादशा, सर्वात मोठी असते. तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आणखीन एक महादशा, नंतर विदशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा, नंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दशा त्याच्यामध्ये असतात. आता महादशा नंतर त्याच्यानंतर अंतर्दशा, त्याच्यानंतर विदशा, त्याच्यानंतर सूक्ष्मदशा आणि त्याच्यानंतर प्राणदशा, अशा 5 प्रकारच्या महादशा असतात. तर तुमचा जो याच्यामधला ट्रॅक आहे आता वर्तमानातला ट्रॅक जो आहे तो कुठल्या ग्रहाच्या अंडर आहे किंवा कुठल्या ग्रहाच्या विदेशामध्ये आहे, कुठल्या ग्रहाच्या ह्याच्यामध्ये, असं ते सर्व त्याचं वर्गीकरण केलेलं असतं. तर आता हे वर्गीकरण जे आहे हे म्हणजे जो शिकलेला माणूस आहे त्यालाच हे वर्गीकरण करता येतं, पण जो शिकलेला नाही तर त्यांनी जर का योग्य रीतीने त्याचं वर्गीकरण करून जर समोरच्या माणसाला सांगितलं तर त्याचे इफेक्ट हे नेहमी बरोबर येत असतात. तर त्यासाठी माझं याच्यामध्ये असं एक सांगणं आहे की ज्यावेळेला तुम्ही एखादी कुंडली बघत असता तर त्याच्यामध्ये कुंडलीमध्ये तुम्ही काही गोष्टी त्यांना सांगा त्या कुंडलीशी निगडीत आहेत की नाही. त्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो की बाबा ही कुंडली बरोबर आहे की नाही. कारण जर चुकीच्या कुंडलीवरती काही जर सांगितलं गेलं तर त्याच्यातनं प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्यामुळे मग लोकांचं काय होतं की त्याच्यावरचा विश्वास उडतो की अरे काहीतरी वेगळंच सांगतात वगैरे वगैरे. तर आपण काय करायचं की बाबा कुंडली जेव्हा आपण बघतो तर ज्या काही तुम्हाला गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या सांगायच्या असतात की बाबा ह्यामध्ये हे असण्याची शक्यता आहे किंवा हे आहे का हे आधी चेक करून जर तुम्ही बघितलं तर त्याप्रमाणे त्यांनी जर इफेक्ट दिला बाबा तुझा बाबा असा प्रॉब्लेम आहे, बाबा तुझं शिक्षण झालं आहे का किंवा नाही झालं आहे का, तर तुझं तुम्हाला पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान असतं. त्याचे एक वेगवेगळे इफेक्ट्स असतात. पण आपण एक शिक्षणाचं स्थान म्हणून आपण जर विचार केला तर शिक्षणाच्या स्थानामध्ये समजा तो 19-20 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर पंचमेश जर चुकीच्या कुठेतरी स्थानामध्ये गेला असेल तर बाबा तुझं काही अडचण आली होती का, तर मग तो म्हणतो की हां अडचण आली होती, मध्ये खूप गॅप्स आल्या. तर मग त्याप्रमाणे म्हणजे ही पत्रिका म्हणजे त्या ग्रहासंबंधी बरोबर सांगते, म्हणजे ही पत्रिका बरोबर आहे असं आपण थोडंसं काही अँगल्सने जर केलं तर आपण प्रिडिक्शन चांगल्या रीतीने पुढे करू शकतो. आता हा सगळा जर तुम्ही विचार केला तर आपण आपण त्याच्या आहारी न जाता जर आपण एक मार्गदर्शन पर पाथ म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर याचा खूप तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.